हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी माझ्या मम्मीसोबत कुठे बाहेर चालली आहे. काही काम आहे मम्मीचं, सो मम्मीसोबत मला जावं लागतं आहे. सो मी रेडी होती आहे. सो फर्स्ट म्हणजे आता मी माझं जे बेसिक डेली जे मी रेडी होते ते फर्स्ट म्हणजे मी लोशन लोशन लावल्याशिवाय मी बाहेर पडतच नाही, कारण की स्किनला प्रोटेक्ट करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि एवढं ऊन आहे ना बाहेर, उन्हामध्ये बिना सनस्क्रीन बिना लोशन लावून गेलं म्हणजे स्किन डॅमेज करून यायचं. सो लोशन लावणं खूप गरजेचं आहे. माहीत नाही, तर मम्मीचं काम आहे. मम्मी मला सकाळी उठल्यावरती म्हटली माझ्यासोबत आज बाहेर जायचं आहे काही कामासाठी. सो रेडी हो. सो मी आत्ता जस्ट आंघोळ करून आलो होती. आंघोळ केला आणि रेडी होती आता. सो फर्स्ट मी लोशन लावलं, बॉडी लोशन. सो त्याच्यावरती मी हे वेला स्टुडिओचं स्ट्रोबचं फाउंडेशन लावते आहे, ज्याच्यामध्ये ग्लिटर आहे ऑलरेडी. सो हे लावल्याने ना तुमची स्किन खूप जास्त ग्लो करते. फाउंडेशन लावायची पण गरज पडत नाही. सो गाईज, ॲज यू कॅन सी मी यूट्यूबवरती आहे ना खूप म्हणजे माझ्यासाठी मी जस्ट स्टार्ट केलेलं आहे. तुम्ही माझे आधीचे ब्लॉग जर बघितला असेल तर मी उज्जैनचा जो माझा ट्रिप होता तो त्या ट्रिपपासनं मी माझं यूट्यूब जे आहे ते स्टार्ट केलं. सो मला जास्त काही आयडिया नाही आहे. मी जस्ट म्हटलं चला करूयात स्टार्ट. आपण छान एवढ्या उज्जैनच्या ट्रिपला चाललो आहे. महाकाल एवढे म्हणजे महाकाल माझ्यासाठी खूप 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 मॅटर करतात. त्यांच्यामुळे माझी म्हणजे माझ्या आयुष्यात एवढे काही गोष्टी घडलेल्या आहेत ना की मी सांगू नाही शकत. सो ॲज यू कॅन सी हे बघा, मी जस्ट ते हे लावलं, फाउंडेशन लावलं स्ट्रोबचं. सो तुम्ही ग्लो बघू शकता चेहऱ्यावरती, दिसतं. तर तुम्ही पण ट्राय करू शकता हे. सो नेक्स्ट मी लावणार आहे फेसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट. सो मी काय म्हणत होते की माझं जे यूट्यूब मी जे चालू केलं आहे ना ते मला एवढं काही आयडिया नाही आहे. सो प्लीज जर काही चुकत असेल किंवा काही म्हणजे काही सो मी काय म्हणत मी कुठे होते तर मी यूट्यूब खूप म्हणजे असं म्हटलं की एवढे लोक म्हणतात की यूट्यूबवरती म्हणजे मी ॲक्च्युली सध्या तो घरीच आहे. सो घरी बसल्या मी म्हटलं की यूट्यूब चालू करू. तर फायनली मी उज्जैनचा जो ट्रिप माझा होता त्याच्यापासून मी माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं. कारण की महाकालच्या ब्लेसिंग्सनी काही गोष्टी चालू करणं लाईक दुसरं काही आहेच नाही त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट. म्हणून मी विचार केला की इथूनच आपण आपली जी जर्नी आहे यूट्यूबची ती चालू करूया. सो मी आता Glam21चं हे आयशॅडो पॅलेट आहे. ॲक्च्युली ते थोडं संपलेलं आहे. सो हे माय ग्लॅमचं तुम्ही बघू शकता आयशॅडो पॅलेट आहे. सो ह्याच्यातलं मी जास्त करून डेली बेसिसवरती आहे ना हा शेड प्रिफर करते. हा जो आहे फ्लावर
हा सो गाईज मी आयशॅडो लावून घेतलेला आहे. ॲक्च्युली थोडं काहीतरी प्रॉब्लेम झाला माझ्या फोनमध्ये स्पेसचा, त्यामुळे मला ते कॅप्चर करता नाही आलं. सो मी आयशॅडो लावून झालेलं आहे माझं. सो आता आपण लावूयात मस्कारा. लावूयात आपण. ठीक आहे ना माझा मस्कारा. सो आता आपण लावूयात यार. आजकाल ना माझ्या फोनमध्ये ना स्पेसचा खूप प्रॉब्लेम होतो आहे. मम्मीचं मागे घाई लागली. आवर 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 आवर. उशीर होतोय. सो माझं मस्कारा पण लावून झालेलं आहे. सो नेक्स्ट आपण लावूया आयलाइनर. सो हे आणि हां, बाय द वे तो जो मस्कारा होता ते मी झुडिओमधनं घेतला होता. आणि हे जे आयलाइनर आहे ना, हे N&Hचं 36 आवर्स लॉंग लास्टिंग वालं आयलाइनर आहे. आणि खरंच लॉंग लास्टिंग आहे हे. एक तर ना मला फोनमध्ये बघून आयलाइनर लावता येतं ॲक्च्युली. ठीक आहे, मी दुसऱ्या डोळ्याचं जरा लावून येते. सो गाईज आयलाइनर लावून झालेला आहे. सो लास्ट आपण लावूयात लिपस्टिक. फर्स्ट आपण लिप लायनर लावूया. सो हा शेड यूज करते मी, तुम्ही बघू शकता. सो हे आहे शेड 069 सुपर मॅटचं लिप लायनर यूज करते मी. सॉरी आहे गाईज, माझं ना स्पेसचा इतका इश्यू होतो ना, सारखं माझा कॅमेरा मधनं बंद पडतो. ठीक आहे. सो आता मी लिप लायनिंग करून झालेलं आहे माझं. आणि मी हे हँड डायनचं लिपस्टिक म्हणजे मॅट लिपस्टिक आहे ही. सो हा शेड मी यूज करते आहे. ॲज यू कॅन सी हा शेड मी यूज करते. हा मी ॲक्च्युली डेली रुटीनसाठी म्हणजे डेली लाईफमध्ये ना मी. सो माझं लिपस्टिक लावून झालेलं आहे ॲज यू कॅन सी. सो लास्ट स्टेप जी आहे ती आहे लिप म्हणते चीक टेंट.
चीक टिंट इनसाईटचं लिप अँड चीक टिंट आहे हे. सो मी हे लिपला तर नाही वापरत, चीक्सलाच वापरते. जसं की यू ऑल नो की म्हणजे तुम्ही बघू शकता माझे चिक्स खूप असे चबी आहेत. सो चबी चिक्स असल्यामुळे मी जास्त चीक बोनवरती प्रिफर करते ब्लश लावायचं. बिकॉज कसं आहे ना, जर तुम्ही चीक बोनवरती जर ब्लश लावलं ना, सो तुमचं फेस थोडंसं म्हणजे डिफाईन होतं. चीक्सवरती लावल्याने ना ते अजून जास्त काय म्हणतात त्याला, चबी दिसतात. सो जर तुम्ही खूप चबी असाल ना तर प्रिफर करा चीक बोनवरती ब्लश लावायचं. बिकॉज ते एक असं कट येतो तुम्ही जेव्हा इकडे लावता. सो फायनली हा झालेला आहे मेकअप. सो मी आता चेंज करते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते. सो गाईज, हा आहे माझा फायनल लुक. मी हा टॉप घातलेला आहे आणि डेनिम घातलेला आहे. सो ॲज यू कॅन लुक, मी हेअर ओपन ठेवते कारण की मला हेअरस्टाईल जास्त करायला आवडत नाही. सो मी हेअर ओपनच ठेवते. मी जस्ट ब्लो ड्राय केलेला आहे हेअरला आणि हे इयरिंग्स घातलेले आहेत जे मी वेस्ट साईडमधनं घेतले होते. सो हेअर्स माय फायनल लुक. Thank you guys for watching my video, and please do like, share, subscribe, follow. प्लीज माझं चॅनल नवीन आहे, सो प्लीज खूप सारं लाईक द्या, सबस्क्राईब करा, फॉलो करा. खूप सारं लव. बाय.